आत्ताची या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज केज येथून येत आहे। केज येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। केज येथील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री SV गंगापूरवाला व न्यायमूर्ती AM ढवळे यांच्या द्विसदस्यीय पीठाने निकाली काढली आहे। केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक सौ संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे यांनी केज येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीस शासनाकडून मंजूर मिळवून केज येथे सूतगिरणीचे काम प्रगतीपथाने चालू केल्याने राजकीय द्वेषातून व सूड भावनेतून लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीत कोणत्याही प्रकारचा अपहार झालेला नसताना आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे व सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर विजयप्रकाश ठोंबरे यांची बदनामी व्हावी या हेतूने केज तालुक्यातील कासारी येथील राजाभाऊ दादाराव वायबसे सचिन चव्हाण यांच्यासह दोघांनी राजकीय द्वेषातून सूतगिरणीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार वस्त्र उद्योग पणन महासंघाकडे करून चौकशीची मागणी केली होती। वस्त्र उद्योग पणन महासंघाने सदरील तक्रारीत काहीही तथ्य नसल्याने या तक्रारीची दखल घेतली नसल्याने व पणन महासंघ सूतगिरणी विरोधात कारवाई करत नसल्याने तक्रारदार राजाभाऊ वायबसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सदरील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी केली होती। याबाबत उच्च न्यायालयाने दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी शासनाने दाखल केलेल्या शपथपत्रानुसार याचिकाकर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये काहीही तथ्य राहिले नसल्याने व शपथपत्रानुसार सदरील याचिकेमध्ये पुढील कोणतेही आदेश पारित करण्यास नकार दिला। सदरील प्रकरणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीच्या वतीने बाजू मांडताना ॲडव्होकेट अमोल चाळक यांनी याचिकाकर्ते हे सूतगिरणीचे सभासद नसल्याने त्यांना कलम 83 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार सूतगिरणीची तक्रार करून चौकशी मागण्याचा अधिकार नसल्याचं तसेच कलम 83 नुसार चौकशी करण्याचे अधिकार सहाय्यक निबंधकास असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। या प्रकरणी उच्च न्यायालयाने वरील सर्व बाबींचा विचार करून आम्ही प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही आदेश पारित करत नसल्याचं सांगत शासनाच्या शपथपत्रानुसार खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री SV गंगापूरवाला व न्यायमूर्ती AM ढवळे यांच्या द्विसदस्यीय पीठाने याचिका निकाली काढली आहे। या प्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ वायबसे यांच्या बाजूने ॲडव्होकेट DJ चौधरी तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीच्या वतीने ॲडव्होकेट अमोल चाळक यांनी बाजू मांडली। सत्याचाच विजय डॉक्टर विजयप्रकाश ठोंबरे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणीत अपहार झाल्याच्या याचिकेत काहीही तथ्य नसल्याने उच्च न्यायालयाने निकाली याचिका काढल्याने हा खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली आहे।